पुणे पोलिसांचं ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना पत्र। मंगेशकर रुग्णालयाच्या मेडिकल कमिटीचा रिपोर्ट लवकर सादर करा। मेडिकल कमिटीचा अहवाल आज दुपारी पुणे पोलिसांना दिला जाणार। मेडिकल कमिटीच्या रिपोर्टनुसार पुणे पोलीस पुढील कारवाई करणार आहेत। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर सलग चौथ्या दिवशी पोलीस बंदोबस्त। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर विविध संघटनांच्या वतीने आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून खबरदारी। चौकशी समिती आज अहवाल सादर करणार आहे। याचा आढावा घेतला आपल्या प्रतिनिधींनी, पाहूया। ईश्वरी देशमुख या महिलेच्या प्रसूती दरम्यान मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दीनानाथ मंगेशकर या हॉस्पिटल समोर खरं तर अनेक संघटना असतील, अनेक पक्ष असतील, यांच्या वतीने आक्रमक अशी आंदोलने करण्यात आलेली होती। या रुग्णालयावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी खरं तर सर्व स्तरातून केली जात होती। त्यामुळे विविध जे संघटना आहेत ते आक्रमक होत याच रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरती मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात होते। त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सलग चौथ्या दिवशी सुद्धा आपण पाहू शकतोय की पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तर वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन या रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरती झालेली होती। त्यामुळे पोलिसांनी एक मोठी खबरदारी घेतलेली आहे आणि सलग चौथ्या दिवशी सुद्धा आपला पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे आज चौकशी समितीचा अहवाल आहे, तो आज ही चौकशी समिती सादर करणार आहे। त्यामुळे या अहवालातून नक्की काय निष्पन्न होत आहे तेही पाहण्याची उत्सुकतेचं ठरणार आहे। तत्पूर्वी आपण पाहू शकतोय की गेली 4 दिवस झालं की पोलिसांकडून या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत आणि मोठी सुरक्षा जी आहे ती पोलिसांच्या माध्यमातून या रुग्णालयाला देण्यात येत आहे। कॅमेरामॅन अमित सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे।